पुण्यातल्या महापौर निवासस्थानामधली जवळपास 20 झाडं ही कापली गेल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। सध्या आपण महापौर बंगल्याच्या परिसरामध्ये आहोत। मंजुषा नागपुरे या पुण्याच्या महापौर सध्या आहेत आणि त्यांचा हा महापौर बंगला आहे, जिथं काही दिवसापूर्वीच मंजुषा नागपुरे या कुटुंबासह राहायला आलेल्या आहेत। मात्र त्या ठिकाणी आपण समोरची ही सगळी दृश्य पाहतोय, अगदी मोठमोठी झाडं आहेत, त्यांच्या फांद्या छाटण्याचं काम आहे, त्याचबरोबर काही झाडं ही मुळासकट काढण्याचं काम आहे ते करण्यात आलेलं आहे। मुळामध्ये ही झाडं काढण्याचा उद्देश काय होता, याला कुणी परवानगी दिलेली आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र एप्रिल महिन्यामध्ये वृक्ष विभागाने या झाडांची छाटणी करण्यासाठी पत्र लिहिलेलं होतं आणि त्याला मंजुरी इथलंच जे क्षेत्रीय कार्यालय आहे त्याच्या अध्यक्षांनी दिलेली होती। त्यानंतर ही जवळपास 19 ते 20 झाडं जी मोठमोठी झाडं आहेत ती छाटण्यात आलेली आहेत। याचं कारण नेमकं समजू शकलेलं नाहीये। एकीकडे सरकार म्हणते की 50 लाख झाडं ही आपल्याला लावायची आहेत, मात्र दुसरीकडे महापौर बंगल्याच्या परिसरातली झाडं ही कापण्याची घटना आहे ती घडून आलेली आहे। अनेक झाडं आपण पाहतोय जी छाटण्यात आलेली आहेत, काही झाडं ही मुळापासून उखडण्यात आलेली आहेत। अशी एक दोन नव्हे तर जवळपास 19 ते 20 झाडं ही कापण्यात आलेली आहेत। याचं कारण हे मात्र अद्यापही समजू शकलेलं नाहीये। महापौर मंजुषा नागपुरे यांचं असं म्हणणं आहे की मी इथे राहायला येण्याच्या आधीच ही झाडं छाटलेली आहेत किंवा ती कापलेली आहेत, मात्र ती कोणत्या कारणासाठी कापलेली आहेत हे मात्र त्यांना माहिती नाहीये। मात्र वृक्ष विभागाने याला परवानगी का दिली, कुणाच्या सांगण्यावरून ही परवानगी दिलेली आहे, याची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि याची चौकशी होणं खरं तर गरजेचं आहे। मुळामध्ये पूर्णपणे मोठमोठी झाडं या ठिकाणी होती। म्हणजे आपण पाहतोय की ज्यावेळेस आम्ही महानगरपालिका निवडणुकीच्या आधी या ठिकाणी यायचो तेव्हा पूर्णपणे झाडं मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे काहीसा हा जो महापौर बंगला आहे तो सुद्धा दिसत नव्हता आणि त्या कारणामुळं ही मोठमोठी झाडं या ठिकाणी कापण्यात आली आहे का, असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय। आता या प्रकरणावर महापौर नेमकी काय कारवाई करतात का, ज्यांनी याला परवानगी दिली किंवा ज्यांनी ही झाडं कापलेली आहेत त्यांच्यावर काही कारवाई करणार का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण या ठिकाणी झाडं कापल्यामुळे किंवा जी वृक्षतोड केलेली आहे त्याच्यामुळे मात्र पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त झालेला आहे आणि महापौर आता याबाबतच्या काही चौकशीचे आदेश देतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। दुसरीकडे महापौर बंगला हा सर्वसामान्यांना दिसावा यासाठीच ही वृक्षतोड केलेली आहे का, असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।